हॅलो. आज आपण बघणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे. गणिताच्या पार्ट 1 चा म्हणजेच भाग 1 मधील बीजगणितातील पहिलाच धडा. हा धडा आपल्यासाठी काही नवीन नाहीये. इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा अभ्यास केला होता. त्यावेळेला आपण असं बघितलं की दोन चलातील रेषीय समीकरणे सोडविताना दोन पद्धतींचा वापर केला आपण 9वीला. जसं की चलाची किंमत घालून समीकरणे सोडविणे किंवा चलातील सहगुणक समान करून समीकरणे सोडविणे. तर आज आपण त्या दोन पद्धती व्यतिरिक्त आलेख पद्धत आणि क्रॅमर्स रूल अशा दोन नवीन पद्धतींचा यावर्षी अभ्यास करणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण मागच्या वर्षीच्या दोन पद्धतींची सुद्धा उजळणी करणार आहोत. तर सुरुवात करूया. दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणतात? तर ज्या समीकरणात दोन चले वापरली जातात व चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्यास दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. तर या ठिकाणी दोन चलातील या शब्दावरूनच आपल्याला कळालं पाहिजे की समीकरणामध्ये दोन चले असली पाहिजे. आणि रेषीय समीकरण म्हणजेच काय की चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असली पाहिजे. म्हणजेच प्रत्येक पदामध्ये जे चल वापरले त्याचा घातांक एक असला पाहिजे. या ठिकाणी ही जी उदाहरणे आहेत या बाजूला लिहिलेली ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. तर ही दोन चलातील रेषीय समीकरणे नाही. याचे कारण बघूया. x आणि y अशी दोन चले वापरलेली आहेत आणि प्रत्येक पदामध्ये चलाचा घातांक एक आहे. इथे m आणि n अशी दोन चले वापरलेली आहेत आणि चलाचा घातांक प्रत्येक पदामध्ये एक आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा x आणि y अशी दोन चले वापरलेली असून चलाचा घातांक दोन्ही पदांमध्ये एक एक आहे. म्हणजेच व्याख्येमधल्या दोन्ही अटी ही सर्व तीनही उदाहरणे पूर्ण करतात. म्हणून ती दोन चलातील रेषीय समीकरणांची उदाहरणे आहेत. या उलट इकडे विचार केल्यास इथे x आणि y दोन चल आहेत मात्र चलाचा घातांक एक पेक्षा जास्त आहे. आपल्याला चलाची कोटी एक पाहिजे. इथे दोन दिसते म्हणजे हे रेषीय समीकरण नाही. नंतर 4xy − 5y = 16. x आणि y अशी दोन चल वापरलेली आहेत मात्र एका वेळी एका पदाचा विचार केल्यास याचा घातांक एक आणि याचा घातांक एक म्हणजेच ह्या पदाची कोटी 1 + 1 2 होते. म्हणजे पुन्हा कोटीचा जो नियम आहे तो हे समीकरण पाळत नाही. आपल्याला प्रत्येक पदाची कोटी एक असली पाहिजे. म्हणून हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तिसऱ्या ठिकाणी विचार केल्यास प्रत्येक चलाचा घातांक एक आहे म्हणजेच कोटी एक आहे मात्र 0m याचा अर्थ होतो हे संपूर्ण पद शून्य आहे आणि 0 + 3n = 8 असा विचार केल्यास या समीकरणामध्ये n हे एकच पद येतं, एकच चल येतं. म्हणून याला दोन चलातील समीकरण म्हणता येणार नाही. आपल्याला दोन चल पाहिजे आणि कोटी एकच पाहिजे. अशा दोन्ही अटींची पूर्तता करणाऱ्याच समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो. तर या ठिकाणी ही तीन दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत तर ही नाही. यानंतर आपण बघणार आहोत एक सामायिक समीकरणे सोडविणे म्हणजे काय. एक सामायिक रेषीय समीकरणे.
एकसामायिक रेषीय समीकरणांचा अर्थ होतो जेव्हा दोन चलातील रेषीय समीकरणे दोन भिन्न प्रकारची समीकरणे घेऊन त्या दोघही समीकरणांची एकच सामायिक उकल शोधणे म्हणजेच एकसामायिक समीकरणे किंवा एकसामायिक रेषीय समीकरणे सोडविणे होय. उदाहरणार्थ या ठिकाणी मी x अधिक y बरोबर 5 या समीकरणाचा विचार केल्यास हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, मात्र एकच समीकरणाचा एका वेळी विचार केल्यास याला अनंत उकली मिळतात. उकली म्हणजेच x आणि y च्या अशा किमती ज्या टाकल्यास किंमत 5 तयार व्हायला पाहिजे, म्हणजे समीकरण सत्य व्हायला पाहिजे. जसं मी या समीकरणामध्ये x ची किंमत 1 y ची 4 घेऊ शकतो, त्याचप्रमाणे x ची 2 तर y ची 3 घेऊ शकतो, x ची 3 तर y ची 2 घेऊ शकतो, x ची 4 तर y ची 1. अशा पद्धतीने आपण विचार केल्यास या समीकरणाला अनंत उकली असतात. एका वेळी एकाच समीकरणाचा विचार केल्यास समीकरण सत्य करणाऱ्या चलांच्या असंख्य किमती आपल्याला मिळतात. दुसऱ्या समीकरणाचा विचार करूया, x वजा y बरोबर 1. या ठिकाणी सुद्धा एका वेळी मी एकाच समीकरणाचा विचार केल्यास मला अनंत उकली मिळू शकतात. जसं 5, 4 पाचातून 4 गेल्यास 1 उरतो, त्याचप्रमाणे 4, 3 त्याचप्रमाणे 3, 2 त्याचप्रमाणे 2, 1. अशा पद्धतीने पुन्हा ह्या एका समीकरणाला अनंत उकली मिळतात. परंतु या समीकरणाची यापैकी काही उकल इकडे चालेल आणि याची इकडे चालेल असं होत नाही. परंतु तुम्ही ह्या किमतींमध्ये जर लक्षपूर्वक बघितलं तर एक किंमत अशी आहे जी दोघही बाजूला आहे, 3, 2 ही किंमत बघा. तर एकाच वेळी जर मी दोघही समीकरणांचा विचार करून दोघही समीकरणांना चालू शकेल अशी उकल शोधण्याचा प्रयत्न केला किंवा प्रयत्न करत असेल तर त्याला आपण एक सामायिक रेषीय समीकरणे सोडविणे असं म्हणतो. म्हणजेच एका वेळी एका समीकरणाच्या अनंत उकली असतात, परंतु जेव्हा आपण दोन भिन्न समीकरणे घेऊन त्यांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा दोघही समीकरणांना सत्य करणारी सामायिक उकल शोधणे म्हणजेच एक सामायिक रेषीय समीकरणे सोडविणे होय. या ठिकाणी समीकरणे खूपच साधी असल्यामुळे मी अशा पद्धतीने सामायिक उकल शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु जर समीकरणे अवघड असतील, खूप गुंतागुंतीची असतील किंवा अशी सामायिक उकल खूप मोठी असेल, 15, 20, वजा 45, 19 यासारखी जर उकल असेल तर असा प्रयत्न मी किती वेळ करणार. म्हणजेच अशा दोन रेषीय समीकरणांना सामायिक उकल शोधण्याची किंवा एक सामायिक रेषीय समीकरणे सोडविण्याची काही ना काहीतरी पद्धत असली पाहिजे. आणि त्याच पद्धतींपैकी दोन पद्धतींचा अभ्यास आपण मागील वर्षी केला. तर लक्षात घ्या, एक सामायिक रेषीय समीकरणे सोडवणे म्हणजेच दिलेल्या दोन समीकरणांना सत्य करणारी सामायिक उकल शोधणे. तर बघूया अशा एक सामायिक रेषीय समीकरणे सोडविण्याच्या पद्धती. एक सामायिक रेषीय समीकरणे सोडविण्याच्या पद्धती. या ठिकाणी दोन मुख्य पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीला आपण आलेख पद्धत असं म्हणतो
तर दुसऱ्या पद्धतीला बैजिक पद्धत असे म्हणतात. बैजिक पद्धतीमध्ये पुन्हा 3 उपप्रकार आहेत. पहिलं म्हणजेच सहगुणक समान करून, दुसरं चलाची किंमत घालून, आणि तिसरी पद्धत आहे क्रॅमर्स रूल. तर अशा पद्धतीने 2 मुख्य पद्धती आहेत एक सामायिक समीकरणे सोडविण्याच्या, परंतु दुसऱ्या पद्धतीच्या पुन्हा 3 उपपद्धती आहेत. इयत्ता 9वीला आपण सहगुणक समान करून व चलाची किंमत घालून कशा पद्धतीने समीकरणे सोडवायची हे बघितलं होतं. कधी? इयत्ता 9वीला. या वर्षी 10वीच्या सिलेबस मध्ये तुम्हाला आलेख पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे क्रॅमर्स रूल चा सुद्धा अभ्यास करायचा आहे. असं असलं तरी सहगुणक समान करून आणि चलाची किंमत घालून या 2 पद्धती सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. म्हणून या धड्याची सुरुवात करताना आपण इयत्ता 9वीला शिकलेल्या 2 पद्धतींची उजळणी करूया. या 2 पद्धती काय असतात पुन्हा एकदा उदाहरणांच्या साहाय्याने बघूया. तर सुरुवात करू सर्वप्रथम सहगुणक समान करून एक सामायिक समीकरणे कसे सोडवितात. सहगुणक समान करून एक सामायिक समीकरणे सोडविणे. या ठिकाणी कोणत्याही अरेषीय समीकरणांचं सामान्य रूप ax अधिक by बरोबर c अशा पद्धतीचं असतं. तर यामध्ये x आणि y या दोघांना आपण चले म्हणतो. समीकरणात वापरलेली चले 2 चले आहेत म्हणून ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे. त्याचप्रमाणे a व b यांना आपण सहगुणक असं म्हणतो. तर c स्थिरांक आहे किंवा स्थिर किंमत असते. तर जेव्हा तुम्ही एकावेळी 2 समीकरणांचा विचार करता, उदाहरणार्थ 2x अधिक 3y बरोबर 5 आणि 5x वजा 2y बरोबर 7, त्यावेळेला सहगुणक समान करणे म्हणजेच एकतर x च्या जागेवर असणारे सहगुणक सारखे करणे किंवा y च्या जागेवर असणारे सहगुणक सारखे करणे. यासाठी आपल्याला या 2 संख्यांचा लसावी काढावा लागतो. म्हणजेच 2 आणि 5 च्या पाड्यात येणारा सर्वात जवळचा अंक म्हणजे 10. तर 2चा 10 करण्यासाठी या समीकरणाला 5 ने गुणणे, तर 5चा 10 करण्यासाठी या समीकरणाला 2 ने गुणून नवीन समीकरणे तयार करणे. याला म्हणतात सहगुणक समान करून एक सामायिक समीकरणे सोडवणे. तर सहगुणक समान करणे म्हणजे काय ते मी इथे तुम्हाला समजावलं. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण बघूया आणि सहगुणक समान करून एक सामायिक समीकरणे कसे सोडवितात ते बघूया. त्यासाठी पहिलंच उदाहरण आहे 5x वजा 3y बरोबर 8. 5x वजा 3y बरोबर 8. तर दुसरं समीकरण आहे 3x अधिक y बरोबर 2.
पायऱ्या असतात, त्या पायऱ्यांनुसार आपण जाऊया. सर्वप्रथम आपल्याला दिलेली दोन समीकरणे एकाखाली एक लिहून त्यांना क्रमांक द्यायचे आहेत. जसं 5x - 3y = 8 समीकरण नंबर 1, तसेच 3x + y = 2 समीकरण क्रमांक 2. या ठिकाणी आपण विचार करणार आहोत की कुठल्या तरी एका चलाचा सहगुणक समान करायचा, x चा किंवा y चा. तर बऱ्याच वेळेला जे सोपं असेल ते आपण करतो. सोपाचा अर्थ काय की जर मी x चा सहगुणक समान करण्याचा विचार केला तर मला दोन्ही समीकरणांना याला 3 ने आणि याला 5 ने गुणावं लागेल. परंतु y चा विचार केल्यास मला फक्त समीकरण 2 ला 3 ने गुणावं लागेल, कारण या ठिकाणी सहगुणकाचा उल्लेख नसल्यास तिथे 1 असतो. म्हणजेच 3 × 1 = 3 करून एकाच समीकरणाला संख्येने गुणून मी दोघे ठिकाणचे सहगुणक समान करू शकतो. म्हणजेच तुमच्याकडे दोन्ही पर्याय खुले असले तरी तुम्ही सोपा पर्याय निवडा. या ठिकाणी x चे सहगुणक समान करणं खूपच अवघड आहे असंही काही नाही. तुम्ही x चे सुद्धा समान करू शकतात किंवा y चे सुद्धा समान करू शकतात. या उदाहरणामध्ये आपण y चे सहगुणक समान करणार आहोत. y च्या सहगुणकाचा आता विचार केल्यास इथे 3 आणि इथे 1 आहे. म्हणजेच या 1 चा 3 होऊ शकतो 1 ला 3 ने गुणून. म्हणून आपण म्हणणार समी 2 ला 3 ने गुणू. समी 2 ला 3 ने गुणू. त्यावेळेला समीकरण 1 मध्ये काहीही बदल झालेला नसल्यामुळे आपण त्याला जसंच्या तसं लिहू. 5x - 3y = 8 समीकरण क्रमांक 1, कारण त्याला बदललेलं नाही. नंतर समीकरण 2 ला जर 3 ने गुणलं तर याचा अर्थ या 3 ने समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणून नवीन समीकरण तयार करायचं आहे. जसं 3x × 3 म्हणजेच 9x अधिक y × 3 म्हणजेच 3y बरोबर 2 × 3 म्हणजे 6. तर हे नवीन समीकरण असल्यामुळे याला आपण नवीन क्रमांक देऊया, समीकरण क्रमांक 3. यानंतर जेव्हा समीकरणांचे सहगुणक x चे किंवा y चे समान होतात त्यावेळेला आपण विचार करायचा की समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करू. आता या ठिकाणी दोघेही पर्याय आपल्याकडे खुले नाहीये. एक तर आपल्याला बेरीजच करावी लागेल किंवा वजाबाकी. मग या ठिकाणी बेरीज कधी करायची समीकरणांची आणि वजाबाकी कधी करायची याकडे लक्ष द्या. -3y आणि +3y यांचं उत्तर 0 किंवा येऊ शकतं जेव्हा त्यांची आपण बेरीज करू, कारण परस्पर विरुद्ध चिन्ह असलेल्या समान संख्यांची बेरीज 0 येते. उदाहरणार्थ +3 - 3 ची किंमत 0 येईल. +5 - 5 ची किंमत 0 येईल. -2 + 2 ची किंमत 0 येईल. याचाच अर्थ आपण तेव्हाच समीकरणांची बेरीज करायची जेव्हा त्या समान सहगुणक केलेल्या पदांची चिन्ह ही परस्पर विरुद्ध असली पाहिजे. म्हणजेच एकतर अधिक वजा किंवा वजा अधिक. आणि या उलट आपण वजाबाकी कधी करू शकतो जेव्हा समान सहगुणक केलेल्या पदांची चिन्ह समान असतील. म्हणजे दोघीकडे अधिक असेल किंवा दोघीकडे वजा असेल त्यावेळेला आपण दोन समीकरणांची वजाबाकी करायची. या ठिकाणी हा नियम तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या की समीकरणांची बेरीज कधी करायची आणि वजाबाकी कधी करायची. कारण तुमचा गोंधळ तिथेच होतो नेहमी की सर आम्हाला कळतच नाही की वजाबाकी करायची की बेरीज करायची. तर नियम अतिशय सोपा आहे. परस्पर विरुद्ध चिन्ह असतील तर बेरीज करा आणि समान चिन्ह असतील तर वजाबाकी करा.
आणि वजाबाकीचा नियम असा आहे, जेव्हा तुम्ही वजाबाकी करतात तेव्हा खालच्या राशींची चिन्ह बदलतात, विरुद्ध होतात आणि त्यानंतर परस्पर विरुद्ध चिन्ह झाल्यामुळे ते पद आपल्याला कॅन्सल करता येते. आता आपल्या समीकरणांचा विचार करूया, बेरीज करायची की वजाबाकी. आता तुम्ही सुद्धा सहज सांगू शकतात की y चे सहगुणक समान केलेले आहेत आणि त्यांची चिन्ह परस्पर विरुद्ध आहे, वजा अधिक. म्हणजेच आपल्याला या दोन समीकरणांची काय करायची आहे, बेरीज. म्हणजेच बेरीज केल्यास 5 आणि 9 14x वजा 3y आणि अधिक 3y कॅन्सल होतात. समान संख्या आणि परस्पर विरुद्ध चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज 0 येते, म्हणून ते 0 लिहायची गरज नाहीये, ते कट होतं, कॅन्सल होतं. बरोबर 8 आणि 6 14. या ठिकाणी आपण पहिली पद्धत बघतोय, सहगुणक समान करून चलाचे निरसन करणे. निरसन करणे म्हणजे ते चल नाहीस करणे. बघा या समीकरणातून y हे चल नाहीस झालं, त्यामुळे हे एक चल समीकरण बनलं. एक चल समीकरणाला तुम्ही समानतेचे गुणधर्म वापरून सोडवू शकता. हा 14 इकडे गुणिला आहे, तिकडे जाऊन भागीला होईल, म्हणजेच x बरोबर 14/14. 14 1 14, 14 1 14, म्हणजेच x ची किंमत तुम्हाला काय मिळाली, 1. आता ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये टाकून आपण y ची किंमत सुद्धा काढू शकतो. मग त्यासाठी तुम्हाला इथे उल्लेख करावा लागेल की ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकू. तुम्ही 1 किंवा 2 ज्यापैकी जे सोपं असेल त्यामध्ये टाकू शकता. x बरोबर 1 ही किंमत समी 2 मध्ये टाकू. समी 2 मध्ये टाकू. मग त्यासाठी समीकरण 2 लिहा. 3x अधिक y बरोबर 2 आणि x च्या जागेवर तुम्हाला एक किंमत टाकायची आहे. मग ती किंमत तुम्हाला कंसात टाकावी लागेल, कारण 3 आणि 1 मध्ये गुणाकार आहे. मग 3 कंसात 1 अधिक y बरोबर 2. 3 1 3 अधिक y बरोबर 2. पुन्हा हे एक चल समीकरण झालं. हा 3 इकडे अधिक आहे, तिकडे जाऊन वजा होईल, म्हणजेच y बरोबर 2 वजा 3, म्हणून y बरोबर 2तून 3 गेल्यास वजा 1 उरतो. या ठिकाणी लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतानाचे नियम म्हणजेच पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी किंवा पूर्णांक संख्यांवरील क्रिया असं आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहे. काही मुलांनी व्हॅकेशन बॅच मध्ये हे सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला x आणि y च्या किमती मिळाल्या, ज्या या दोघही समीकरणांना चालू शकतात. म्हणजेच त्यांची ती सामायिक उकल तयार झाली. म्हणून आपण उकल लिहूया कंसात. तुम्हाला x किंवा y यापैकी कोणाची किंमत आधी मिळो, परंतु तुम्ही किंमत लिहिताना त्या चलांच्या अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणेच लिहिल्या पाहिजे. म्हणजेच जर आपली चले x आणि y असतील तर एबीसीडी मध्ये x चा क्रमांक पहिले येतो, म्हणून x ची किंमत अगोदर लिहा, कॉमा y ची किंमत त्यानंतर लिहा. अशा पद्धतीने आपण सहगुणक समान करून एक सामायिक समीकरणे सोडवू शकतो. दुसरे एक उदाहरण घेऊया. चार एक्स वजा 3y बरोबर 18. 4x वजा 3y बरोबर 18. आणि दुसरं समीकरण आहे
5x वजा 2y बरोबर 19. 5x वजा 2y बरोबर 19. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन समीकरणे दिलेली आहेत. सहगुणक समान करून आपल्याला त्यांना सोडवायचं आहे. तर सुरुवात करूया. नियमाप्रमाणे सर्वप्रथम आपण समीकरणे एकाखाली एक मांडू आणि त्यांना क्रमांक देऊया. 4x वजा 3y बरोबर 18 समीकरण क्रमांक 1 आणि 5x वजा 2y बरोबर 19 समीकरण क्रमांक 2. या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की x चे सहगुणक पण समान नाही आणि y चे पण समान नाही. तर तुम्ही कुठल्याही एका चलाचे सहगुणक समान करू शकता. या ठिकाणी x चे सहगुणक समान करायचं असेल तर 4 आणि 5 च्या पाड्यात येणारी सर्वात लहान संख्या शोधावी लागेल आणि y चे सहगुणक समान करायचे असतील तर 3 आणि 2 च्या पाड्यात येणारी सर्वात लहान संख्या शोधावी लागेल. 3 आणि 2 च्या पाड्यात येणारी संख्या शोधणं सोपं आहे. 6 दोघांच्या पाड्यात येतो. म्हणजेच 3चा 6 करण्यासाठी मला समीकरण 1 ला 2 ने गुणावं लागेल आणि 2चा 6 करण्यासाठी समीकरण 2 ला 3 ने गुणावं लागेल. मग तसा उल्लेख तुम्ही इथे करा. समी 1 ला 2 ने गुणू व समी 2 ला 3 ने गुणू आणि अशा पद्धतीने या संख्यांनी गुणून आपण नवीन समीकरणे तयार करूया. बेचोक 8x वजा बेत्रिक 6y बरोबर 18 दुने 36 हे नवीन समीकरण असल्यामुळे मी याला समीकरण क्रमांक 3 असं म्हणतो. नंतर 3 5 15 x वजा 3 दुने 6y बरोबर 19 त्रिक 57 हे सुद्धा नवीन समीकरण असल्यामुळे मी याला समीकरण क्रमांक 4 असं म्हणतो. यानंतर आपण बेरीज किंवा वजाबाकी असा विचार करतो. 8वा नियम आता मी काय सांगितलं होतं की ज्याचे सहगुणक समान केले त्याचे चिन्ह जर समान असतील तर वजाबाकी करावी लागेल. विरुद्ध चिन्ह असतील तर बेरीज केली असती. या ठिकाणी दोघेही चिन्ह समान आहे म्हणजेच या वेळेला आपल्याला या दोन समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. म्हणून इथे सांगा वजाबाकी करू. वजाबाकी करताना जी राशी आपण वजा करतो त्या राशीच्या प्रत्येक पदाचं चिन्ह विरुद्ध करायचं असतं. म्हणजे हा 15 अधिक आहे तो वजा होईल, हा 6 वजा आहे तो अधिक होईल आणि हा 57 अधिक आहे तो वजा होईल. आणि आता या नवीन चिन्हांचा वापर करून आपण त्यांची वजाबाकी करू. 8 मधून 15 वजा केल्यास वजा 7x उरतील. कारण 8तून 15 जात नाही परंतु 15तून 8 वजा करून 7 उत्तर येतं आणि मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे ते इथं देणार. नंतर वजा 6y आणि अधिक 6y कॅन्सल होतील बरोबर 36 मधून 57 वजा होत नाही म्हणून आपण 57 मधून 36 वजा केल्यास 21 उरतात आणि शिवाय मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे म्हणजे उत्तराला ऋण चिन्ह येईल. अशा पद्धतीने एका चलाचं निरसन झालेलं आहे. आता हा वजा 7 या x ला इकडे गुणिला आहे त्याला तिकडे नेल्यास तो त्या वजा 21 ला भागिले होईल. हा वजा 7 तिकडे जाऊन अधिक असं म्हणू नका कारण तो गुणिले आहे म्हणून गुणिले असलेली राशी चिन्ह असं तिकडे जाऊन भागिले होईल आणि वजा वजाचा भागाकार अधिक असतो म्हणून 7 1 7 7 त्रिक 21 म्हणजेच x ची किंमत तुम्हाला किती मिळाली 3. आता ही किंमत आपण कुठल्या तरी एका समीकरणामध्ये टाकूया. उदाहरणार्थ समीकरण 1 चा विचार करू. x बरोबर 3
1 मध्ये टाकू, समी 1 मध्ये टाकू. त्यासाठी समीकरण 1 काय आहे ते लिहा. 4x - 3y बरोबर 18 आणि x च्या जागेवर तुम्हाला 3 किंमत टाकायची. 4 कंसात 3 वजा 3y बरोबर 18. 4 त्रिक 12 वजा 3y बरोबर 18. आता हा वजा 12 अधिक आहे इकडे, तो तिकडे जाऊन वजा होईल, तेव्हा ह्या बाजूला काय होईल वजा 3y. हे वजा चिन्ह ह्या पदाचं आहे, लक्षात घ्या, 12चं नाही. वजा 3y बरोबर 18 आणि हा 12 तिकडे जाऊन काय झाला वजा, म्हणजेच वजा 3y बरोबर 6. आता हा वजा 3 ह्या y ला गुणिला आहे, तो तिकडे नेल्यास भागीला होईल, म्हणजेच y बरोबर 6 छेदिले वजा 3. 3 1 3, 3 2 6, म्हणून y ची किंमत आली वजा 2. कारण धन आणि ऋण संख्यांचा भागाकार ऋण असतो, म्हणजेच उत्तर मिळालं वजा 2. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या समीकरणाच्या उकली मिळालेल्या आहेत. 3 आणि वजा 2, 3 आणि वजा 2. तर अशा प्रकारे आपण सहगुणक समान करून 2 चलातील रेषीय समीकरणे सोडवू शकतो. यानंतरची जी पुढची पद्धत आहे तिला आपण किंमत घालणे असं म्हणतात, किंवा चलाची किंमत घालून चलाचे निरसन करणे. तर त्याचा अर्थ काय ते बघूया. दुसऱ्या पद्धतीचा विचार करू. पहिली पद्धत तुम्हाला समजली असेल असं गृहीत धरतो. खूपच सोपी आहे, आपण इयत्ता 9वी ला सुद्धा ती पद्धत शिकलेलो आहे. या ठिकाणी मी फक्त 9वीच्या त्या पद्धतीची उजळणी केली. चलाची किंमत घालून समीकरण सोडविणे. चलाची किंमत घालून समीकरण सोडविण्यासाठी तुम्हाला दिलेल्या 2 समीकरणांपैकी कुठल्या तरी एका समीकरणाला अशा पद्धतीने बदलावं लागेल की त्या समीकरणामध्ये x बरोबर काहीतरी किंमत काढा किंवा y बरोबर काहीतरी किंमत काढा. म्हणजे काय ते तुम्हाला समजावतो. जर 2x - 3y बरोबर 5 आणि 3x - y बरोबर 7 अशी 2 समीकरणे असतील तर कोणत्या तरी एका समीकरणाला तुम्ही x ची किंमत y च्या भाषेत किंवा y ची किंमत x च्या भाषेत काढून बदलू शकतात. दोघांपैकी कोणतं तरी एकच करायचं आहे. मुळात x ची किंमत y च्या भाषेत म्हणजे काय आणि y ची किंमत x च्या भाषेत म्हणजे काय ते समजून घ्या. या ठिकाणी मी असं म्हणतो x ची किंमत y च्या भाषेत, तर या ठिकाणी मी म्हणतो y ची किंमत x च्या भाषेत. आता हे करणं फारच सोपं आहे, परंतु तुम्हाला अवघड का वाटतं मला कधीही समजलेलं नाही. x ची किंमत y च्या भाषेत काढणं म्हणजेच हे समीकरण बघा, 2x - 3y बरोबर 5. जर असं समीकरण असेल तर ह्या समीकरणात x ची किंमत काढणे म्हणजे समीकरणाच्या ह्या बाजूला फक्त x ठेवायचा, बाकी सर्व दुसऱ्या बाजूला पाठवल्यास समीकरण कसं तयार होईल. सर्वप्रथम ह्या समीकरणाचा विचार केल्यास मला वजा 3y ला तिकडे पाठवावं लागेल, जो तिकडे जाऊन अधिक 3y होईल, आणि ह्या x ला गुणिले असलेला 2 तिकडे पाठवावं लागेल.
जो इकडे गुणीला असल्यास तिकडे जाऊन भागीला होईल. ही झाली तुमच्या x ची किंमत y च्या भाषेत. आणि जेव्हा तुम्ही अशी x ची किंमत y च्या भाषेत काढता, जर तुम्ही समीकरण 1 बदलून ती किंमत काढली असेल तर ही x ची किंमत समीकरण 2 मध्ये x च्या जागेवर टाका आणि त्याला सोडवा. किंवा तुम्ही y ची किंमत x च्या भाषेत जर काढणार असाल तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की काय करायचं आहे. त्यासाठी समीकरण मी पुन्हा लिहितो. 2x - 3y बरोबर 5. जर मला या ठिकाणी y ची किंमत x च्या भाषेत काढायची असेल तर या बाजूला फक्त माझा y उरला पाहिजे असा मला विचार करायचा आहे. मग बाकी सर्वांना तिकडे पाठवण्यासाठी मला काय करावं लागेल, मी इथे फक्त y घेतो बरोबर 5. हा 2x इकडे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होईल -2x. आणि ह्या 3 ला गुणिले कोण होता -3, तो -3 तिकडे जाऊन भागीला होईल. आणि कुठल्याही संख्येत किंवा कुठल्याही अपूर्णांकात जर छेदाला ऋण चिन्ह आलं तर ते ऋण चिन्ह वरती पाठवायची प्रथा असते. म्हणजेच तुम्ही y ची किंमत काय काढू शकता, ह्या वजा चिन्हाला जर वरती शिफ्ट केलं तर ह्या वजा चिन्हाचा परिणाम याच्यावर पण होईल आणि याच्यावर पण होईल. म्हणजेच या वरच्यांची चिन्ह विरुद्ध होऊन जातील. हा +5 होईल -5 आणि हा -2x होईल +2x. आणि त्यावेळेला खाली फक्त आता 3 उरेल कारण तुम्ही वजा चिन्ह वरती शिफ्ट केलं. आता ही y ची किंमत तुम्ही समीकरण 2 च्या y मध्ये टाका आणि सोडवा. या ठिकाणी तुमच्याकडे दोघेही पर्याय खुले असतात असं मी सांगितलेलं आहे. कन्फ्यूज करू नका, कन्फ्यूज होऊ नका. एका वेळेला दोघी गोष्टी बदलायच्या नाहीये. एकतर तुम्ही फक्त x ची किंमत काढा किंवा y ची किंमत काढा, ती दुसऱ्या समीकरणात टाका. ओके, तर बघूया तुमच्या लक्षात आलंय मी काय सांगितलं. या ठिकाणी जेव्हा आपण चलाची किंमत घालून समीकरणाचं निरसन करणे म्हणतो तेव्हा प्रथम तुम्हाला कोणत्या तरी एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या भाषेत काढावी लागेल आणि ती किंमत त्या दुसऱ्या समीकरणात घालावी लागेल. तर त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया आणि कशा पद्धतीने मी सोडवतो लक्ष द्या. समीकरण आहे 5x - 3y. 5x - 3y बरोबर 8. त्याचप्रमाणे 3x - y अधिक y बरोबर 2. तर सर्वप्रथम आपण समीकरणांना एकाखाली एक मांडूया. 5x - 3y बरोबर 8 समीकरण क्रमांक 1 आणि 3x अधिक y बरोबर 2 समीकरण क्रमांक 2. यापैकी तुम्हाला कुठल्या तरी एका समीकरणाला x बरोबर किंवा y बरोबर अशा भाषेत बदलायचं आहे. या ठिकाणी सुद्धा पुन्हा सोप्या पद्धतीचा विचार करावा लागतो. जेव्हा एखाद्या चलाच्या शेजारी काहीच अंक नसेल तेव्हा त्या चलाची किंमत काढणं जास्त सोपं असतं. म्हणजेच या समीकरणात मी 1 ऐवजी 2 ला बदलतो, शिवाय y बरोबर किंमत काढतो. मग मी त्यासाठी समीकरण 2 पुन्हा लिहितो. 3x अधिक y बरोबर 2 म्हणून y बरोबर काय किंमत येईल 2 आणि हा 3x तिकडे नेला तर काय होईल -3x. अशी किंमत जास्त सोपी. याचे कारण असं, जर y च्या शेजारी काहीतरी अंक असतात उदाहरणार्थ 4 तर मला 3x ला तिकडे नेल्यानंतर ह्या 4 ला भागीला पाठवावा लागला असता आणि अशी अपूर्णांकासारखी किंमत समीकरणात टाकणं थोडं अवघड असतं. ज्या समीकरणांमध्ये दोघीकडे पद असतात तेव्हा आपल्याला पर्याय नाहीये.
परंतु जिथे पर्याय असतो तिथे सोपा मार्ग निवडा. जसं या समीकरणात आपल्याकडे पर्याय होता की या ठिकाणी सहगुणक दिलेलाच नाहीये, मग याची किंमत काढणे जास्त सोपं आहे. म्हणून मी समीकरण क्रमांक 2 ला बदलून त्याची किंमत काढली. y बरोबर 2 वजा 3x या नवीन समीकरणाला नाव देऊ 3 आणि ही y ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकू. जर तुम्ही समीकरण 2 बदललं असेल तर किंमत 1 मध्ये टाका. जर तुम्ही 1 बदललं असेल तर किंमत 2 मध्ये टाका. आता ही किंमत आपल्याला समीकरण 1 मध्ये टाकायची आहे, त्याचा उल्लेख करा. ही किंमत समी 1 मध्ये टाकू. ही किंमत समी 1 मध्ये टाकू. त्यासाठी समीकरण 1 लिहा. 5x वजा 3y बरोबर 8 आणि ज्या ठिकाणी y दिसतो त्या ठिकाणी ही किंमत टाका. म्हणजेच हे समीकरण तयार होईल. 5x वजा 3 कंसात y ची किंमत आहे 2 वजा 3x, बाकी जसंच्या तसं बरोबर 8. आता या वजा 3 ने 2 ला आणि वजा 3 ने वजा 3x ला गुणून हा कंस सोडून घ्या. म्हणजे पुढची स्टेप येईल 5x वजा 3 आणि 2 चा गुणाकार वजा 6 आणि वजा 3 आणि वजा 3x चा गुणाकार अधिक 9x. वजा वजाचा गुणाकार अधिक होतो एवढं लक्षात यायला पाहिजे, बरोबर 8. असं केल्यामुळे या समीकरणातला y नाहीसा झाला बघा. म्हणजे जिथे आपण किंमत घालून चलाचं निरसन केलेलं आहे, नंतर 5x आणि 9x यांची बेरीज होऊ शकते. हा वजा 6 तिकडे नेल्यास अधिक 6 होईल. मग 5x आणि 9x ची बेरीज येईल 14x बरोबर 8 आणि हा वजा 6 तिकडे जाऊन अधिक 6 होईल. म्हणजे 14x बरोबर 14. हा 14 इकडे गुणिला आहे, तिकडे जाऊन भागिले होईल. म्हणजेच तुम्हाला x ची किंमत मिळते 14/14. 14 एक 14, 14 एक 14, म्हणजेच x ची किंमत तुम्हाला 1 मिळाली. आता ही किंमत जे नवीन समीकरण तयार केलेलं असतं ना 3 नंबरचं, त्याच्या x च्या जागी जर तुम्ही टाकली तर तुम्हाला y ची किंमत मिळेल. मग तसं सांगा, ही किंमत समी 3 मध्ये टाकू. समी 3 मध्ये टाकू आणि आता समीकरण 3 लिहूया. y बरोबर 2 वजा 3x म्हणून y बरोबर 2 वजा 3 कंसात x ची किंमत आहे 1 म्हणून y बरोबर 2 वजा 3 एक 3 म्हणून y ची किंमत आपल्याला काय मिळाली? 2 मधून 3 वजा केल्यास वजा 1 उरतो. अशा पद्धतीने तुम्हाला y ची सुद्धा किंमत मिळाली. म्हणजेच आपल्या समीकरणाच्या उकली काय मिळाल्या? 1 आणि वजा 1. तर सहगुणक समान करून सोडवण्यापेक्षाही ही पद्धत मला सोपी वाटते. कारण इथे लसावी शोधा, याने गुणा, त्या संख्येने गुणा असा कुठलाही विचार न करता सरळ कोणत्या तरी एका समीकरणाला बदलायचं, त्याची किंमत दुसऱ्यात टाकायची, त्यामुळे आपल्याला एका चलाची किंमत मिळते. ती किंमत कोणत्याही समीकरणात टाकल्यास दुसऱ्याची किंमत पण मिळते. म्हणूनच चलाची किंमत घालून एक सामायिक समीकरणे सोडविणे खूप सोपं आहे. अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल ही पद्धत. पाच x वजा 3y बरोबर 18 आणि 4x वजा 2y बरोबर 19. असं
असं समीकरण बघितली होती आपण बहुतेक. ठीक आहे. 4x वजा 3y बरोबर 18 आणि 5x वजा 2y बरोबर 19. आता या समीकरणामध्ये दोन्ही समीकरणात x चं सहगुणक पण दिलेलं आहे आणि y चं पण आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणतंही समीकरण बदललं तरी चालू शकतं. तर सर्वप्रथम आपण समीकरणे लिहूया. 4x वजा 3y बरोबर 18 समीकरण क्रमांक 1 आणि 5x वजा 2y बरोबर 19 समीकरण क्रमांक 2. आता या वेळेला मी समीकरण 1 ला बदलतो. 4x वजा 3y बरोबर 18. x ची किंमत काढण्याचा प्रयत्न करूया. जर मला x ची किंमत काढायची असेल तर हा वजा 3y तिकडे जाऊन अधिक होईल आणि हा 4 जो गुणिले तो भागिले होईल. म्हणजेच तुमची किंमत येईल 18 अधिक 3y आणि हा 4 भागिले होईल. या समीकरणाला आपण नवीन समीकरण म्हणतो, म्हणजे समीकरण 3. आणि आपण समीकरण 1 बदललंय म्हणून ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये टाकू. ही किंमत समी 2 मध्ये टाकू. त्यासाठी तुम्ही समीकरण 2 लिहा, जे 5x वजा 2y बरोबर 19 असं दिलेलं आहे. आता या x ची ही अशी जटिल किंमत, कॉम्प्लेक्स गुंतागुंतीची किंमत इथे टाकायची आहे तुम्हाला. 5 जसाच्या तसा कंसाच्या बाहेर किंमत टाकायची आहे. 18 अधिक 3y छेदिले 4 वजा 2y बरोबर 19. सर्वात प्रथम या 5 ने 18 आणि 3y ला गुणून घ्या. तोपर्यंत हा 4 तसाच आहे. म्हणजेच तुमचं उत्तर येईल 18 पंच 90 अधिक 3 पाचे 15y छेदिले 4 वजा 2y बरोबर 19. आता या 4 ची अडचण आहे. हा 4 इकडे भागिले तिकडे गुणिला तुम्ही करू शकत नाही, कारण इकडे 2y आहे, तो संपूर्ण पदाला नाहीये. म्हणून हा 4 कॅन्सल करण्यासाठी आपण समीकरणाच्या प्रत्येक पदाला 4 ने गुणू. म्हणजे काय होईल, ह्या पदाला 4 ने गुणल्यास हा 4 4 कॅन्सल होईल. ह्या पदाला 4 ने गुणल्यास 8y होईल आणि या पदाला 4 ने गुणल्यास 19 68 होईल. म्हणजेच आपण संपूर्ण समीकरणाला 4 ने गुणणार आहोत. मग इथे तसं उल्लेख करा, 4 ने गुणू, 4 ने गुणू. 4 ने गुणण्यासाठी ते लिहायची गरज नाहीये. तुम्ही तोंडी विचार करू शकता की 4 ने गुणल्यावर ह्या समीकरणाचं पुढची स्टेप काय येईल. जर मी ह्या पदाला 4 ने गुणलं तर 4 4 कॅन्सल होईल आणि इथं उरेल 90 अधिक 15y. 90 अधिक 15y. मात्र ह्या पदाला 4 ने गुणल्यावर वजा 2y चं होईल वजा 8y. 4 दुने 8y. आणि त्याचप्रमाणे मला या पदाला सुद्धा गुणावं लागेल 4 ने, म्हणजेच 19 68. या ठिकाणी 15y मधून 8y वजा होऊ शकतात, कारण ती सरूप पदे आहेत आणि हा 90 तिकडे जाऊन वजा होईल. 15y मधून 8y गेल्यास 7y होतात, बरोबर 68 वजा 90. म्हणून 7y बरोबर 68 मधून 90 जात नाही, परंतु 90 मधून 68 वजा होऊ शकतात. 10 मधून 8 गेले 2, हातच्या परत दिला 7 8 9, म्हणजेच 2 उरले. या ठिकाणी किंमत 22 येते.
22 किंमत नाही यायला पाहिजे, 21 यायला पाहिजे होती. इथून सुरुवात करूया. x बरोबर 18 अधिक 3y छेदिले 4. नंतर ही किंमत आपण इथे टाकली आहे 18×5 अधिक 5×3=15 वजा 2y बरोबर 19. या ठिकाणी 4 ने गुणल्यास 90 अधिक 15y वजा 4 दुने 8y बरोबर 19 चोक 38. 19 चोक 76 होतात. आपलं चुकलंय. म्हणून 90 अधिक या ठिकाणी काय उरतील 7y बरोबर 76. नंतर हे 19 तिकडे जाऊन वजा होतील, म्हणून 7y बरोबर 76 वजा 19. म्हणून 7y बरोबर 90 मधून जर आपण 76 वजा केले तर वजा 14 उरतात. आणि हा 7 तिकडे जाऊन भागिले केल्यास वजा 14 भागिले 7, 7 × 7, 7 दुने 14. y ची किंमत मिळाली तुम्हाला वजा 2. आता ही वजा 2 असलेली किंमत आपण समीकरण 3 मध्ये टाकून x ची किंमत काढूया. म्हणून x बरोबर 18 अधिक 3 आणि y ची किंमत तुम्हाला काय मिळाली वजा 2 छेदिले 4. म्हणून x बरोबर 18 3 दुने वजा 6 छेदिले 4. म्हणून x बरोबर 18 तून 6 गेले 12/4. 4 × 4 4×3=12. म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळाली 3. तर अशा पद्धतीने आपल्याला समीकरणाच्या उकली काय मिळतात. या ठिकाणी बघा, जरी x y ची किंमत अगोदर मिळाली तरी आपण उकली लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे म्हणजेच x ची किंमत पहिले लिहिणार आणि नंतर y ची किंमत लिहिणार. तर अशा पद्धतीने आपण मागील वर्षाच्या दोन्ही पद्धती बघितल्या. पुढच्या लेक्चरला आपण आलेख पद्धतीच्या साहाय्याने 2 एकसामायिक समीकरणे कशी सोडवितात ते बघूया.